नमस्कार मंडळी. भूतांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का? मग चला माझ्यासोबत. कुठे? भूतांच्या जगात. इतर यूट्यूब चॅनेलसाठी सूचना. आपल्या भूतांच्या जगात या चॅनेलवर प्रकाशित होणाऱ्या सत्य अनुभवांचे कॉपीराईट चॅनेलकडे असून कोणत्याही हिंदी अथवा मराठी चॅनलने विना परवानगी येथील सत्य अनुभव त्यांच्या चॅनेलवर प्रकाशित करू नये. आज आपण जो अनुभव ऐकणार आहोत तो दीपाली रवी कुलकर्णी यांनी मेलमार्फत पाठवला असून सदरील अनुभव त्यांच्या जिवलग मैत्रिणीच्या मुलीला, ती 14 वर्षाची असताना म्हणजे 2020 साली आला आहे. असं म्हटलं जातं, एखाद्या घरात किंवा अगोदरच्या पिढीत एखादी गरोदर स्त्री मृत झाली असेल, एखाद्या पुरुषाचा अपघाती मृत्यू झाला असेल तर अशा घरातल्या मोठ्या मुलामुलींच्या शिक्षणात अडथळे येतात, त्यांच्या लग्न कार्यात अडचणी येतात, शक्यतो लग्न जुळत नाही, नोकरीत यश येत नाही, दैनंदिन जीवनात फारच त्रासदायक स्वरूप घटना घडतात आणि जर त्या घरात कोणी लहान मनुष्यगण लाभलेला मुलगा मुलगी असेल तर त्यांना ती बाळंतीण, अपघाती मरण पावलेला माणूस आत्म्या स्वरूपात दिसतात, त्यांना त्रास देतात, पछाडतात आणि अशा या दृष्ट आसुरी खेळीला अवगतीचा फेरा किंवा अवगतीची नड असं म्हटलं जातं. आज आपण जो अनुभव ऐकणार आहोत तो काहीसा या प्रकारातील आहे. विश्वनाथ रत्नाकर देसाई यांचं मुंबई शहरात एक साडीचं दुकान होतं. परमेश्वर कृपेने दुकान चांगलं चाललं होतं. पैशाची भरभराट होती. घरात लक्ष्मीच्या पावलांनी चांगलाच ठसा कोरला होता. मुंबई शहरात बिल्डिंगमध्ये विश्वनाथरावांचा मोठा फ्लॅट होता. त्यांच्या कुटुंबात बायको विशाखा या गृहिणी, मोठी मुलगी अर्पिता ही शाळेत शिक्षण घेत होती आणि लहान मुलगा यज्ञ हा अगदी लहान असल्याने घरी असायचा. असा हा सुखी परिवार. मित्रांनो, पैसा असला का माणसाला कसलीच चिंता नसते हे खरं. कलियुगात जर सुखी राहायचं असेल तर पैसा असणं फार महत्त्वाचं. पण नियतीच्या मनात कपट कधी केव्हा कसं शिजेल हे आपल्याला ठाऊक नसतं. म्हणूनच आनंदी असणाऱ्या माणसाच्या सुखी आयुष्याच्या वाटेत दुःखाचे काटे फेकले जातात, ज्याला सोप्या भाषेत वाईट वेळ म्हणतात. आणि ही वाईट वेळ कोणत्या रूपात येईल हे सांगता येत नाही. 2020 सुरू होऊन फक्त 3 महिने उलटले. अशात एके रात्री म्हणजे 24 मार्च 2020ला जेवण झाल्यावर देसाई कुटुंब TV पाहत हॉलमध्ये बसले होते आणि त्यावेळी TV वर कोरोना व्हायरसची न्यूज सुरू होती. अशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यावेळी केलेली लॉकडाऊनची घोषणा ऐकून देसाई परिवाराला जरा भीतीच वाटली. त्यामुळे विश्वनाथरावांनी आपलं शहरातील घर सोडून गावी स्थायिक व्हायचं आणि जेव्हा कोरोना व्हायरस पूर्णपणे नष्ट होईल तेव्हाच शहरातल्या घरी परत यायचं असं ठरवलं. त्यांनी ही कल्पना विशाखा यांना ऐकवली आणि विशाखाबाईंना ती आवडली पण. परंतु विशाखाबाईंच्या मनात एक प्रॉब्लेम होता. पोलीस बाहेर हिंडणाऱ्या पब्लिकला अडवत आहे. सरकारने तर लाठीचार्जची ऑर्डरसुद्धा दिली होती. पब्लिकला बाहेर पडण्यावर पूर्णपणे बंधन घातलं होतं. मग जायचं कसं यावर विश्वनाथरावांकडे उत्तर तयार होतं. ते म्हणजे विश्वनाथरावांनी त्यांच्या ओळखीच्या एका 3 स्टार इन्स्पेक्टरकडून 24 तास ड्रायव्हिंग परमिशन पेपर घेतले होते, जे गावी जाण्यासाठी मदत करणार होते. पोलिसांनी गाडी अडवलीच तर पेपर दाखवताच पोलीस सोडतील.
विश्वनाथरावांच्या या वाक्यावर विशाखाबाईंच्या मनाचं समाधान झालं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता त्यांनी शहरातून गावी जायचं ठरवलं. शहरापासून त्यांचं गाव तब्बल 8 तासावर होतं. दुसऱ्या दिवशी पहाटे कुटुंबाची गावी निघण्याची तयारी सुरू झाली. कारण कोरोनाचा दुष्काळ किती काळ, किती महिने राहील हे कोणालाच ठाऊक नव्हतं. म्हणूनच विशाखाबाईंनी सर्वांचे सर्व कपडे आणि प्रवासात काहीतरी खाण्यासाठी घरी बनवलेल्या काही गोष्टी सोबत घेतल्या. कारण रस्त्यात हॉटेलं बंद. विश्वनाथरावांच्या गाडीमध्ये गावी पोहोचेल एवढा CNG होता. 10 वाजायच्या सुमारास सर्व बॅगा घेऊन देसाई कुटुंबाचा प्रवास सुरू झाला. गावी विश्वनाथरावांच्या मृत आईवडिलांचा एक मोठा बंगला होता. बंगल्यावर बोर मारली होती. पाण्याचं टेन्शन नव्हतं. जेवणाची भांडी वगैरे सर्व काही साहित्य बंगल्यावर उपलब्ध होतं. लागणारा किराणा विश्वनाथराव त्यांच्या दुकानदार मित्राकडून घेणार होते. लॉकडाऊनमुळे हायवेवर शुकशुकाट पसरला होता. त्यामुळे मोकळ्या हायवेचा फायदा घेत विश्वनाथरावांनी गाडीला चांगलाच वेग दिला. नाही म्हणायला गाडी 2-3 ठिकाणी फक्त लघुशंकेसाठी थांबली. प्रवास सुरू होऊन 2-3 तास झाले. मुलं जागीच होती. त्यांनी थोडंफार फरसाण, जे की विशाखाबाईंनी घरून सोबत घेतलं होतं, तेच खाल्लं. प्रवासात मुलांची 2-3 तास बाहेरची दृश्य हौसेने पाहणं, गप्पा गोष्टी करणं, मस्ती यात गेली. आणि त्यानंतर अर्पिता व यज्ञ गाडीतच मागच्या सीटवर झोपी गेले. रस्ते मोकळे असल्याने गाडीचा स्पीड चांगलाच होता. त्यामुळे 8 तासाचा प्रवास कमी वेळात पार पडला. देसाई कुटुंब त्यांच्या गावी बंगल्यावर संध्याकाळी पोहोचले. गाडी थांबताच दोन्हीही मुलं, यज्ञ आणि अर्पिता, डोळे चोळत उठली. समोर पाहिलं तर गाडीपासून 15-1 मीटर अंतरावर बंगल्याचं 2 झापांचं गेट होतं. गेटला जोडूनच 4ही बाजूंनी बंगल्याला चांगलं उंच कंपाऊंड केलं होतं आणि त्या कंपाऊंडच्या गर्भात उभा होता 2 मजली बंगला. ज्या बंगल्यात राहायला जाताच देसाई कुटुंबाचं सामान्य आयुष्य पूर्णपणे बदलून जाणार होतं. देसाई कुटुंब एका अमानवीय शक्तीच्या जाळ्यात सापडणार होते. संध्याकाळची वेळ होताच तो 2 मजली बंगला आता सूर्यास्तानंतर भेसूर दिसू लागला. जणू त्यात किंवा त्याच्या अवतीभोवती काहीतरी वावरत असावं. विश्वनाथरावांनी गाडीचा दरवाजा उघडला. गाडीतून उतरून समोरच्या कुलूपबंद गेटपाशी ते पोहोचले. गेटचं कुलूप उघडलं. तसं 5 वर्ष बंद असलेलं ते गेट मोठा भीतीदायक आवाज करत उघडलं गेलं. त्या आवाजाने यज्ञ जरा घाबरलाच. गेट उघडून विश्वनाथराव पुन्हा ड्रायव्हिंग सीटवर बसले आणि गाडी बंगल्याच्या आत आली. त्या 2 मजली बंगल्याच्या डाव्या बाजूला एक गुलमोहराचं उंच झाड होतं. झाडावर लाल रंगाची फुलं उगवली होती. तर झाडावरून तुटून खाली पडलेल्या फुलांचा जमिनीवर लाल रक्तासारखा थर साचला होता. संध्याकाळच्या वेळेला गुलमोहर वृक्ष अगदी भयान अकराळ विक्राळ भासत होता. त्याच्या त्या काळ्याभोर जाडजूड फांद्या म्हणजे एखादा असुर, पिशाच्च ठाव मांडून बसलं आहे असंच वाटत होतं. सर्वजण गाडीतून खाली उतरले. बंगल्याच्या अवतीभोवतीचा परिसर प्रसन्न मुद्रेने पाहू लागले. यज्ञसुद्धा आनंदी चेहऱ्याने परिसर पाहत होता. कारण तो प्रथमच गावी आला होता. यज्ञ 2 महिन्याचा असताना विशाखा त्यांच्या सासू सासऱ्यांचं जेव्हा एकाच दिवशी निधन झालं होतं तेव्हा गावात आल्या होत्या. त्यानंतर मात्र 13 दिवसाचं सुतक विधी पार पाडून हे कुटुंब शहरात स्थायिक झालं. ते आज
5 वर्षानंतर पुन्हा गावी आलं होतं. यज्ञ आनंदी चेहऱ्याने बंगल्याला निरखून पाहत होता. यज्ञची टपोरी डोळ्यांची नजर आणि तो हसमुख चेहरा हळूहळू बंगल्याच्या अवतीभोवतीचं दृश्य पाहू लागला. तोच अचानक त्याची वळणारी मान एका जागेवर स्थिरावली. त्याच्या डोळ्यांच्या कडा हळूच लेन्सप्रमाणे मोठ्या झाल्या. मंद स्मित हास्य करणारे ओठ फुलं कोमजावी तसं कोमेजून गेले. त्याच्या आनंदी चेहऱ्यावर भीतीचे भाव पसरले. त्याने असं काय पाहिलं असावं? यज्ञपासून 10-15 पावलावर तोच अकराळ विक्राळ उंचीचा गुलमोहर उभा होता. संध्याकाळच्या हळूहळू पसरणाऱ्या अंधाराने त्या गुलमोहरच्या आत फांद्यांमध्ये फिक्कट असा काळोख जमा झाला. ज्या काळोखाला आणि सापासारख्या कातडी असलेल्या फांद्यांना यज्ञ घाबरला. गुलमोहराच्या झाडाकडे पाहत यज्ञ मागे मागे सरकत अर्पिताताईच्या हाताला धरून तिच्या पाठीमागे लपला. विशाखा आणि विश्वनाथराव हे अवतीभोवतीचं सुखद वातावरण पाहण्यात गुंतले होते. विशाखा, चल आज जाऊ, थोड्या वेळात रात्र होईल, विश्वनाथराव म्हणाले आणि स्वतःजवळ असलेल्या चावीने त्यांनी बंगल्याचं कुलूप उघडलं. हळूच दरवाजा आत ढकलला. तशी आत दडून राहिलेली इतक्या वर्षाची कुंद हवा झपदिशी चौघांच्या नाकात शिरली. नाक जरासं झोंबलं. दरवाजा उघडताच आतला काळोख सर्वांच्या नजरेला पडला आणि त्या क्षणी त्या काळोखातही एक काळा टिपका झरदिशी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी धावत जावा असा भास सर्वांना झाला. त्याकडे दुर्लक्ष करत, तुम्ही सर्व थांबा, मी लाईट ऑन करतो, असं विश्वनाथराव म्हणाले. 10-20 सेकंदात हॉलमध्ये लाईट पेटल्या. प्रकाशाचा लखलखाट झाला. मेलेलं प्रेत जसं सफेद कपड्यात झाकतात तसे सोफे, लाकडी खुर्च्या, सर्व सामान सफेद कपड्याने झाकलेलं नजरेस पडलं. त्या कपड्यावर धूळ साचली होती. कपड्यावरच नाही तर सगळीकडे धुळीचं साम्राज्य पसरलं होतं. भिंतीवर 4ही कोपऱ्यात कोळ्यांनी जाळी विणलेली दिसत होती. खिडक्या बंद असल्याने हवेत एक कुंद वास अद्याप जाणवत होता. बाबा, इथे खूप धूळ साचली आहे आणि स्मेल पण येते, अर्पिता म्हणाली. हो, कारण आपला हा बंगला 5 वर्ष बंद होता ना, म्हणून, विश्वनाथरावांनी तिला असं सांगितलं आणि विशाखाकडे पाहत म्हटलं, आता उशीर झालाय, मी ड्रायव्हिंग करून खूप थकलोय, साफसफाई करणं मला तरी जमणार नाही, त्यामुळे आता आपण झोपण्यापुरती जागा साफ करू. आजची रात्र हॉलमध्ये काढू आणि उद्या सगळं घर साफ करू. विशाखाबाईंना त्यांचं म्हणणं योग्य वाटलं म्हणून त्या दोघांनी अर्ध्या पाऊण तासात झोपण्यापुरती जागा साफ केली. अर्पिता आणि यज्ञ आपल्या परीने आईबाबांना मदत करत होते. 7:45पर्यंत जागा साफ करून झाली. इतक्यात यज्ञ आणि अर्पिता दोघांनीही विशाखाला, आम्हाला खूप भूक लागली आहे, काहीतरी खायला दे, असं सांगितलं. शहरातून त्यांनी काही अन्नधान्य आणलं नव्हतं आणि या वेळेला दुकानात जाणं शक्य नव्हतं. त्यामुळे देसाई कुटुंबाने ती रात्र फरसाण, चकल्या, चिवडा यावर काढली. रात्री 10:15च्या दरम्यान विशाखाबाईंनी अंथरूण टाकलं. प्रवासात दमलेले विशाखा आणि विश्वनाथ अंथरुणावर पडल्या पडल्या झोपी गेले. पण यज्ञ आणि अर्पिता दोघेही जागेच होते. स्मार्टफोनवर गेम खेळत होते. प्रवासात झोपल्याने त्या दोघांना झोप काही लागत नव्हती. TV आणि स्मार्टफोन ही अशी साधनं आहे का त्यांच्या संपर्कात वेळ किती वेगाने जातो हे आपल्याला समजतच नाही. यज्ञला फोनवर गेम खेळता खेळता तब्बल 1.5 तास झाला. 12 वाजून गेले आणि अशात तोही विसरला
का त्याची अर्पिताताई फोनवर गेम खेळता खेळता झोपी गेली आहे. यज्ञ एकटाच गेम खेळत बसला होता. गेममधून होणारा टिंग टिंग असा आवाज त्या मध्यरात्रीच्या 12 वाजण्याच्या सुमारास भेसूर भासत होता. त्यात देसाई कुटुंबाचा बंगला गावापासून 15 मिनिटाच्या अंतरावर एकटाच झाडाझुडपांच्या सावलीत उभा. रात्रीच्या 12 वाजण्याच्या वेळेला बंगल्याभोवती मसनात असलेल्या शांततेसारखी गूढ शांतता पसरली. अशात हवेची एखादी झुळूक यायची आणि त्या गुलमोहरला हलवायची. तशी ती गुलमोहराची सावली अघोरी नंगा नाच करत नाचते असा भास व्हायचा. यज्ञ फोनमध्ये वाकून गेम खेळत होता. त्याच्या उजव्या हाताला किचन होतं. कोंडलेली हवा बाहेर जावी यासाठी विशाखाने किचनची खिडकी उघडी ठेवली होती. जी बंद करायची त्या विसरून गेल्या. तोच काळोखात फिरणारं वावरणारं ते ध्यान त्याची बाहेर पडायची वेळ झाली. असंच एक ध्यान देसाई बंगल्याच्या अवतीभोवतीसुद्धा होतं. यज्ञच्या समोरूनच त्या चौकोनी खिडकीतून दिसणाऱ्या गुलमोहरच्या झाडावरून काहीतरी काटकुळ्या काळसर देहाचं कोळ्यासारखं हातपाय चालवत हळूच झाडावरून खाली उतरलं. ते जे काही होतं त्याचं रूप दिसत नव्हतं. फक्त काळेशार काठीसारखे हातपाय आणि गोलसर डोकं, पिंजरा झालेली छाती असं हिडीस ध्यान दिसत होतं. किचनच्या उघड्या खिडकी पलीकडे ताठ उभं राहून तो त्याच्या आसुरी नजरेने यज्ञकडे पाहू लागला. लहान मुलांचे सिक्स सेन्स खूप ॲक्टिव्ह असतात. अचानक यज्ञचा सिक्स सेन्स जागृत झाला. आपल्याला कोणीतरी पाहत आहे असं त्याला जाणवलं आणि त्याने किचनच्या दिशेने वळून पाहिलं. यज्ञला ते दिसलं. होय, दिसलं. कसलाही खेळ न खेळता पहिल्याच फेरीत दिसलं. ते काळंशार अंधारी ध्यान खिडकीच्या पलीकडे उभं होतं आणि त्याची काजव्यासारखी चमकती नजर यज्ञकडे पाहत होती. एखाद्या मोठ्या माणसाला कळून चुकलं असतं का समोर जे आहे ते काहीतरी वेगळं आहे. पण यज्ञ तो तर लहान होता. त्यामुळे यज्ञ त्या ध्यानाकडे पाहत हसला. तसं त्या काळ्याशार आकृतीचा उजवा हात वर आला. तिने हाताने यज्ञला आपल्याकडे इशारा करत बोलवलं. यज्ञला खिडकीच्या दिशेने एक वाक्य स्पष्ट ऐकू आलं. ये, इकडे ये, आपण दोघं खेळूया. मधाळ आवाज आणि संमोहित करणारा. त्या आवाजासरशी यज्ञ स्वतःचं भान विसरून होकारार्थी मान हलवत फोन खाली ठेवून जागेवरून उठला. फोनच्या स्क्रीनवर सबवे सफरमधला बॉय तसाच धावत कॉईन सिलेक्ट करत सुटला होता. त्याचा टिंग टिंग असा आवाज होत होता. फोन झोपलेल्या अर्पिताच्या अगदी चेहऱ्याजवळ ठेवल्याने त्या आवाजाने तिची झोपमोड झाली आणि तिने अर्धवट डोळ्यांच्या कडा उघडल्या. तसं तिला दिसलं, यज्ञ एकटाच किचनच्या दिशेने चालत जात आहे. तिने किचनकडे पाहिलं असता किचनच्या चौकोनी खिडकीत तिला अमानवीय पिवळ्या जर्द डोळ्यांचं ते ध्यान दिसलं, जे हात हलवत यज्ञला त्याच्या दिशेने बोलवत आहे. यज्ञ लहान होता, पण अर्पिता हुशार आणि समजदार होती. खिडकी पलीकडे जे उभं आहे ते नक्कीच घातक आहे हे तिला कळालं. तशी ती झोपेतून खाडकन उठली. यज्ञच्या पाठीमागे अर्पिता जागी झाली. हे पाहिल्याने ते ध्यान सावध झालं. त्याचे ते पिवळे जर्द डोळे लाल विस्तवात बदलले. डोळ्यांच्या जागी विस्तवाचे निखारे पेटले. तोपर्यंत यज्ञ खिडकीपर्यंत पोहोचला. तसा
त्या खिडकीत उभ्या असलेल्या आकृतीने स्वतःचा हात यज्ञच्या दिशेने दिला. दे, हात दे. आपण दोघे झाडावर बसून खेळूया. ये. यावेळेस आवाज बदलला. अर्पिताच्या कानांनी सुद्धा तो आवाज ऐकला आणि आपल्या भावाचा जीव धोक्यात आहे हे तिला कळून चुकलं. तशी अर्पिता धावत पुढे आली आणि तिने वेगाने जाणाऱ्या यज्ञला अडवलं. परंतु यज्ञला वाचवता वाचवता अनावधानाने अर्पिताचा डावा हात त्या आकृतीच्या हाताला स्पर्श करून गेला आणि त्या स्पर्शाने अमानवीय मृत आत्म्याचा स्पर्श मानवी शरीराला झाला. त्या क्षणाला ती अघोरी घटना घडली. अर्पिताच्या डाव्या हातावर खरचटल्यासारखी खून आली आणि ती खून विस्तवासारखी तापून उठली. फस असा आवाज झाला. त्या वेदनेने अर्पिता मुळाच्या देठापासून किंचाळली. तसा तिचा आवाज ऐकून विश्वनाथराव आणि विशाखा दोघेही खाडकन झोपेतून उठले आणि धावतच किचनमध्ये आले. त्या दोघांना खिडकीतून एक काळ्या रंगाचा बोका वेगाने उडी मारून बाहेर पळत जाताना दिसला. त्याचबरोबर डोळे बंद करून किंचाळणारी अर्पिता आणि तिच्यापासून दूर उभा असलेला यज्ञ दिसला. विश्वनाथरावांनी अर्पिताचे दोन्ही खांदे धरले व जोरजोरात हलवत तिला शुद्धीवर आणलं. वडिलांची हाक कानावर पडताच अर्पिता ओरडायची थांबली. तसं विश्वनाथरावांनी तिला विचारलं, अगं काय झालं, अशी ओरडत का होतीस? तेव्हा अर्पिताने भेदरल्यासारखं पहिलं खिडकीत पाहिलं, पण आता खिडकीची चौकट रिकामी होती. बाबा, तिथं खिडकीत काहीतरी काळं काळं होतं. हे पहा, त्याने माझ्या हातावर काय केलंय, असं म्हणत तिने आपला हात त्यांना दाखवला. त्यावर खरचटल्याचा व्रण होता आणि हलकसं लाल रक्त बाहेर आलेलं होतं. अरे बापरे, त्या बोक्याने तुला नखं तर नाही ना मारली? विशाखाबाई काळजीच्या स्वरात म्हणाल्या. त्यांना हेच वाटत होतं का अर्पिता एका बोक्याला पाहून घाबरली असावी. विशाखा, अगं काही नाही होत. डेटॉलने तेवढी जागा साफ कर आणि चला झोपूया आता, असं म्हणून विश्वनाथराव सगळ्यांना घेऊन झोपायला आले. विशाखाबाईंनी डेटॉलने अर्पिताची जखम धुतली आणि त्याही तिला जवळ घेऊन झोपी गेल्या. अर्पिता मात्र डोळे उघडे ठेवून आपण मगाशी जे पाहिलं ते खरं होतं का याचा विचार करत होती. कारण तिच्या आईवडिलांच्या म्हणण्यानुसार तिथे बोका होता, पण तिने जे पाहिलं ते काहीतरी वेगळंच होतं. तिच्या मनात प्रश्नांचं काहूर उठलं. त्या क्षणाला तिने यज्ञकडे पाहिलं. यज्ञ मस्तपैकी गाढ झोपी गेला होता. शेवटी तिचाही केव्हा तरी डोळा लागला आणि तीही झोपली. संक्रमण. अर्पिताला अमानवीय संक्रमण झालं. ती बाधा अशी वेगानं पसरणार नव्हती, तर हळूहळू पूर्ण शरीरावर कब्जा करणार होती. दुसरा दिवस उजाडला. विशाखा आणि विश्वनाथराव 7 वाजताच उठले आणि फ्रेश होऊन विश्वनाथरावांनी आधी किराणा मालाचं सामान आणलं. त्यानंतर दोघांनी मिळून बंगल्याची साफसफाई केली. साधारण 9:30 वाजता यज्ञ उठला, पण अर्पिता ती तशीच झोपून होती. 10, 10:30, 11:30 पाहता पाहता 12 वाजले, तरीसुद्धा अर्पिता तशीच झोपून होती. शेवटी 12:30च्या दरम्यान विशाखाबाई तिला उठवायला गेल्या. तेव्हा त्यांना तिचं अंग तापाने फणफणलेलं जाणवलं. त्यांनी तसं विश्वनाथरावांना कळवलंसुद्धा, पण कोरोना व्हायरसची भीती पाहता त्यांनी अर्पिताला डॉक्टरकडे नेलं नाही, नाहीतर डॉक्टर तिला कोरोनाग्रस्त ठरवतील अशी त्यांना भीती वाटली. स्वतःजवळची तापाची एक गोळी त्यांनी अर्पिताला खायला दिली आणि झोपून राहायला सांगितलं. गोळीचा असर झाला. तिचा ताप उतरला. पाहता पाहता थोडं थोडं करून
विश्वनाथराव आणि विशाखाबाई यांनी आठवड्याभरात पूर्ण बंगला आणि अवतीभोवतीचा परिसर साफ केला. पण या आठवड्यात कामाच्या व्यापाने त्यांचं अर्पिता आणि यज्ञ दोघांकडे दुर्लक्ष झालं. त्यामुळे आठवड्याभरात अर्पिताच्या वागण्यात कमालीचा झालेला बदल त्यांच्या लक्षात आला नाही. जी अर्पिता नेहमी आपल्या भावासोबत खेळायची, तिने यज्ञला आपल्यापासून पूर्णपणे दूर केलं होतं. यज्ञ जर तिच्या जवळ गेला तर अर्पिता त्याला हुसकावून लावायची. यज्ञसोबत नेहमी मायेनं प्रेमानं बोलणारी अर्पिता आता त्याच्यावर रागावू लागली. यज्ञने 4-5 वेळा ती तक्रार त्याच्या आईकडे केली, पण त्यांनी त्याच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही. पण लहानगा यज्ञ मात्र सर्व पाहत होता. त्याची अर्पिताताई आता रोजच एकटी त्या गुलमोहराच्या झाडाच्या काळ्या सावलीखाली पुतळा बनून बसायची. कधी एकटीच हसायची तर कधी एकटीच कोणीतरी अदृश्य होऊन समोर बसलंय अशा प्रकारे हातवारे करत बोलायची. मोठ्या माणसाला तिचं वागणं हास्यास्पद वाटेल, पण यज्ञला तिचं वागणं भीतीदायक वाटत होतं. इतकं का हळूहळू त्याने अर्पिताताईशी बोलणं बंद केलं. हळूहळू दिवस सरू लागले. घरी असलेल्या विश्वनाथराव, विशाखाबाई यांना आता अर्पिताचं विचित्र वागणं कळू लागलं. तिचं ते रोज गुलमोहराच्या झाडाखाली बसणं, स्वतःशीच हसत खेदळत हातवारे करणं, वेड्यासारखं बडबडणं. जर कोणी तिला त्या गुलमोहराच्या झाडाखालून हाताला धरून उठवलं तर ती रागात हातपाय झाडायची. अंगात आल्याप्रमाणे आईबापावर धावून जायची, परंतु फटकवल्यावर शांत होत असे. काही झालंच नाही असं वागत असे. पण पुढचा दिवस उगवला का पुन्हा तीच अमानवीय प्रक्रिया पुन्हा घडायची. अशात अर्पिताच्या या विचित्र वागण्याला कंटाळून त्या दोघांनी तिच्याकडे दुर्लक्ष केलं. कारण अर्पिता जी सकाळी झाडाखाली बसायची ती रात्री थेट घरात जेवायला यायची आणि पुन्हा रूममध्ये जाऊन बसायची. या तिघांनी खूपदा तिला तिच्या रूममध्ये एकटी बडबड करताना ऐकलंय, जसं की ती कोणाशी तरी बोलते, हसते, खिदळते. पण दार वाजवताच आवाज शांत व्हायचे. तर कधी दरवाजा उघडून पाहिलं तर डोकं बधीर करणारं दृश्य दिसायचं. ते म्हणजे अर्पिता डोळे बंद करून गाढ झोपलेली असायची. मग आवाज कोणाचा यायचा की कान वाजायचे, काहीच कळायला मार्ग नव्हता. अर्पिताचा मात्र रोजचा दिनक्रम सुरू होता. रोज सकाळी गुलमोहराच्या झाडाखाली बसायचं आणि रात्र झाली का घरात यायचं. हळूहळू तिचं अन्नाकडे दुर्लक्ष झालं, ज्यामुळे तिचं शरीर अशक्त झालं. डोळ्याखाली काळीशार वर्तुळं उमटली, नजर अशक्त झाली. घरातल्यांशी बोलणं तिने पूर्णतः बंद केलं. आता मात्र विशाखाबाई आणि विश्वनाथराव दोघांनाही तिची काळजी वाटू लागली. शेवटी रिस्क घेऊन त्यांनी मोठ्या डॉक्टरला दाखवलंच. डॉक्टरांच्या गोळ्यांनी फरक पडत नव्हता. त्यात मटण, चिकन असलं काही जेवायला असेल तर अर्पिता 4-4 वेळा महिन्याभराची भुकेली असल्याप्रमाणे सारं जेवण जेवायची. तिचं वागणं अगदी मानसिक रोग्याप्रमाणे झालं. दिवसभर झाडाखाली बसायचं, रात्री घरात येऊन बडबड करायची. असे 4-5 महिने उलटून गेले. ऑगस्ट महिना आला. 3 ऑगस्ट 2020. त्या दिवशी रक्षाबंधन होतं, ज्यामुळे यज्ञ सकाळीच तयार होऊन बसला. विशाखाबाईंनी ओवाळणीसाठी आरतीचं ताट तयार केलं. त्यात हळद कुंकू, दिवा ठेवला आणि तो पेटवलेला दिवा घेऊन त्या अर्पिताजवळ गेल्या. त्या आरतीच्या ताटातला दिवा पाहून अर्पिता अचानक चवताळून उठली. डोक्यावरचे मोकळे केस सोडून मोठमोठ्याने घशातून
गुरगुरल्याचा आवाज काढू लागली. मी नाही बांधणार राखी, चल निघ इथून. अर्पिताचे डोळे विस्पारले जात, दात ओठ खात ती बोलू लागली. ऐ, मी नाही म्हटलं ना. तो दिवा फेकून दे, विझव त्याला, फूक मार. अर्पिता काहीबाही बरळू लागली. तिचा आवाज जरासा घोगरा झाला आणि मग अचानक तिला घेरी आली. तो शुभ दिवससुद्धा अशुभ होऊन निघून गेला. दरवर्षीप्रमाणे आपल्या ताईने आपल्याला राखी बांधली नाही, यामुळे यज्ञसुद्धा नाराज झाला. रक्षाबंधनच्या दिवशी घडलेल्या त्या घटनेने विशाखाबाईंना हा प्रकार जरा विचित्र वाटला. दिवा विझव, दिवा, दिवा विझव, विझव तो दिवा. हे शब्द विशाखाबाईंच्या कानात आणि दिव्याला पाहून भयंकर घाबरलेल्या अर्पिताचा चेहरा सतत त्यांच्या समोर येत होता. परंतु हा ऑगस्ट महिना अर्पिताने भोगलेल्या सर्व यातना, विरह यांचा शेवट करण्यासाठी आला होता. आजार जर अमानवीय असेल तर त्याला अंत हवाच असतो. पुण्य चांगले असेल तर परमार्थ स्वतः काळाचं चक्र फिरवून चमत्कार घडवतो. तसंच काहीसं देसाई कुटुंबासोबत झालं. एके दिवशी विश्वनाथराव गावातील मित्राच्या दुकानात काही सामान घेण्यासाठी गेले. तेव्हा बोलता बोलता विश्वनाथरावांनी अर्पिताच्या आजारपणाबद्दल सांगितलं, जे ऐकून त्याच्या मित्राला फार वाईट वाटलं आणि मित्राने त्याला एक उपाय सांगितला. तो म्हणजे नवसाचा गणपती. अर्पितावर सर्व उपाय करून झाले होते. हा शेवटचा उपाय असं समजून हा उपाय करण्याचं विश्वनाथरावांनी ठरवलं आणि त्यांनी सर्व सूत्र आता देवाच्याच हातात द्यायचं ठरवलं. शेवटी तो दिवस उजाडला. 22 ऑगस्ट 2020, गणेश चतुर्थी. देसाई बंगल्यावर बाप्पाची मूर्ती आणली गेली. हॉलमध्ये बाप्पाची मूर्ती बसवली. सतरंजीवर पाट ठेवून पूजेचं सर्व सामान मांडून सकाळी 10 वाजता बाप्पाच्या प्राणप्रतिष्ठेला सुरुवात झाली. पूजेमध्ये भटजीबुवांच्या बाजूला विश्वनाथराव बसले होते. त्यांच्या मागे यज्ञ आणि सगळ्यांच्या मागे भिंतीला टेकून अर्पिता बसली होती. असं म्हटलं जातं, मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली नसेल तर ती फक्त साधारण मूर्ती असते. पण जर का एकदा त्या मूर्तीत प्राणप्रतिष्ठा मंत्र उच्चार विधी सुरू झाला की तो परमात्मा, तो दुःखहर्ता, विघ्नहर्ता त्या निर्जीव मूर्तीत प्रवेश करतो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. पूजा विधी सर्व काही शुभ कार्याने पार पडो यासाठी भटजीबुवांनी शुभ कार्य मंत्र उच्चारला. त्या प्रथम मंत्रासरशी अर्पिताच्या देहात लपलेली ती अमानवीय शक्ती चवताळली. अर्पिताचे दोन्ही डोळे मोठे झाले. डावीकडून उजवीकडे डोळे वेगाने फिरू लागले. आचमन, वंदन, श्रीसंकल्प, शुद्धता करणे, कलशपूजन, दीपपूजन, गणेशविडा पूजन. पाहता पाहता पूजेची प्रत्येक विधी पार पडू लागली. मंत्रोच्चार सुरू झाले आणि पूजेचा पूर्वार्ध संपला. महाअभिषेकाला सुरुवात झाली. भटजीबुवांच्या तोंडून लगोपाठ श्री गणरायाचा मंत्रोच्चार बाहेर पडू लागला. ओम श्री महागणपते नमः. प्रत्येक मंत्रासरशी काहीतरी घडू लागलं. अर्पिताचं सर्व शरीर थरथर कापू लागलं. धाप लागल्यासारखे श्वास अडकू लागले. घशातून खरखर आवाज बाहेर निघू लागला. ए थांब. अर्पिताच्या तोंडातून एक हाक बाहेर पडली. तिच्या डोळ्यात जणू रक्त उसळलं होतं. चेहरा कमालीचा खेचला गेला. पांढरा फट्ट पडला. पूर्ण हातपाय झटका आल्यासारखे थरथर कापू लागले. दातांचा कटकट आवाज येऊ लागला. त्या सरशी सर्वांनी मागे वळून पाहिलं. यज्ञ घाबरत आपल्या वडिलांजवळ आला.
भटजीबुवांना तसा भूताखेताचा अनुभव होताच. त्यांचं नाव निळकंठ कुलधरे. विश्वनाथच्या गावातलेच होते ते. देवाच्या पूजेसहित भूतनाशक मंत्रांचा त्यांच्याशी परिचय होता, ज्या कारणाने अर्पिताच्या या खुणा पाहता त्यांना कळायला जास्त वेळ लागला नाही का या मुलीत काहीतरी अभद्र दबा धरून बसलंय, जे गणरायाच्या मंत्रोच्चाराने पिसळलंय. अर्पिता, अर्पिता. किचन रूममध्ये बाप्पासाठी नैवेद्य बनवणाऱ्या विशाखाबाई अर्पिताचं विचित्र वागणं पाहून थेट तिच्या दिशेने येऊ लागल्या. तोच भटजीबुवांनी त्यांना थांबवलं. थांब पोरी, हे काहीतरी भलतं दिसतंय, तिच्या जवळ जाऊ नको. भटजींच्या या वाक्यावर विशाखाबाई श्वास घेऊन जागेवरच उभ्या राहिल्या. बोल, बोल, कोण आहेस तू? नीलकंठ भटजीबुवा मोठ्या आवाजात म्हणाले. त्यांचा तो आवाज ऐकून अर्पिताच्या अंगात घुसलेल्या त्या ध्यानाने वटारलेल्या रक्ताळलेल्या बुबळांनी मान वर करत भटजींकडे नजर टाकली. काय तो तिचा पांढराफट्ट चेहरा, ते वटारलेले डोळे, घशातून पिसाळलेल्या रानडुकरासारखी गुरगुर, हे सर्व पाहून विश्वनाथराव आणि विशाखा यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांची गोंडस दिसणारी अर्पिता आणि या क्षणाला दिसणारी ही अर्पिता यांच्यात कितीतरी फरक होता. ए, बंद कर ती पूजा. अर्पिताच्या अंगात आलेलं ते ध्यान हळूच जागेवरून उठलं आणि रक्ताळलेल्या डोळ्यांनी बाप्पाकडे पाहत म्हणालं. अर्पिताच्या अंगात दबा धरून बसलेल्या त्या ध्यानाला विघ्नहर्त्याची भीती वाटू लागली. तशी अर्पिता एक एक पाऊल मागे जाऊ लागली. त्या ध्यानाच्या नजरेला उघडा दरवाजा दिसला. नक्कीच ते बाहेर पळण्याचा विचार करत असावं आणि हे भटजीबुवांनी ओळखलं. विश्वनाथराव, पकडा तुमच्या लेकीला, तिला बाहेर जाऊन देऊ नका, ते मोठ्याने म्हणाले. तोच विश्वनाथराव पटकन जागेवरून उठले. धावत जात त्यांनी अर्पिताला पकडलं. तसं ते ध्यान घोगऱ्या आवाजात बोलू लागलं. ए, सोड, सोड मला, माझ्या झाडावर जाऊ दे, सोड. गप्प बस, तुझी सुटका आता शक्य नाही. सांग, सांग, कोण आहेस तू? भटजीबुवांच्या आवाजातली तीव्रता जराही कमी झाली नाही. तसं ते ध्यान घाबरलं आणि म्हणालं, मी हिरामन या गुलमोहराच्या झाडावरून पडलो, मेलो. दिवसभर झाडावर असतो. एके रात्री ही पोरगी हाताला लागली, झपाटलं. आता सोडत नाही मी हिला घेऊन जाईल माझ्यासोबत झाडावर. अर्पिताच्या अंगात आलेलं ते ध्यान घोगऱ्या आवाजात म्हणू लागलं. त्या ध्यानाने सर्व काही सांगताच विशाखाबाई आणि विश्वनाथराव यांना त्या दिवशी पाहिलेल्या खिडकीतील काळा बोका आठवला आणि त्यासोबत बंगल्यातला पहिला दिवस, ती रात्र, ज्या रात्री अर्पिता खिडकीपाशी उभी राहून किंचाळली होती. हळूहळू विशाखा आणि विश्वनाथ दोघांनाही सर्व प्रकार कसा घडला हे कळून चुकलं. आपली लेक कोणत्या रोगाने ग्रस्त नाही, तर तिला एका भूताने अघोरी शक्तीने झपाटलंय, या सत्याने त्यांचे धाबे दणाणून गेले. 14 वर्षाची अर्पिता, त्या मुलीला विश्वनाथरावांनी दोन्ही हातांनी मागून पकडलं होतं, पण तिची ताकद त्यांच्या कैक पटीने जास्त होती असं त्यांना वाटत होतं, कारण ते तिला सांभाळू शकत नव्हते. अरे चांडाळा, अरे या अखंड जगाचा दाता इथे असताना तुझी हिंमत झाली कशी असं बोलायची? आणि तुला काय वाटलं हा देव तुला असं करून देईल? मुळीच नाही. उलट तू या लहान मुलीला इतके महिने छळलंस,
त्या पापाची शिक्षा भोगायला तयार राहा. असं म्हणत भटजीबुवांनी पूजेत असलेल्या तांब्याचं दिव्य जल हाती घेतलं आणि त्यासोबत बाप्पाला महाअभिषेक करताना वापरलेल्या बाप्पाच्या पायाजवळच्या दुर्वा घेतल्या. ओम महागणपते नमः असं म्हणत भटजीबुवांनी पेल्यातील पाणी दुर्वांनी अर्पिताच्या अंगावर शिंपडलं. त्या पाण्याचा स्पर्श जसा अर्पिताच्या अंगाला झाला तसं तिच्या शरीरात घुसलेलं ते ध्यान मुळाच्या देठापासून ओरडलं. विश्वनाथरावांनी अर्पिताची पकड सोडली. अर्पिताच्या अंगात असलेलं ते ध्यान जागेवर थरथर करत नाचू लागलं. ओम महागणपते नमः. भटजीबुवांनी पुन्हा एकदा दुर्वांनी अर्पिताच्या अंगावर पाणी शिंपडलं. तशी ती झटकन फरशीवर पडली. सापासारखी इकडून तिकडे लोळू लागली. आपल्या लेकीची अवस्था पाहून विशाखा आणि विश्वनाथराव दोघांच्याही डोळ्यात अश्रू आले. भटजीबुवांनी डोळे बंद केले, कारण आता शेवटचा अंतिम प्रहार करण्याची वेळ आली होती. या अशुभ पिढेला अर्पिताच्या देहातून बाहेर काढण्याची वेळ आली. तसं त्यांनी ओम त्र्यंबकम यजामहे असं म्हणत महामृत्युंजयाचा मंत्र सुरू केला. या मंत्रासरशी विशाखा, विश्वनाथ, यज्ञ या तिघांनाही घरातील हॉलमधलं वातावरण कमालीचं उष्ण झालेलं जाणवलं. गणपती बाप्पाच्या समोर जळणाऱ्या दोन्ही समईंच्या वाती जरा जास्तच उजळून निघाल्यासारख्या वाटू लागल्या. हाच तो चमत्कार, ईश्वरी सत्तेचा, परमार्थाच्या अंशाचा, त्या अस्तित्वाचा पुरावा होता. महामृत्युंजय मंत्राचा शेवट झाला. भटजीबुवांनी तांब्याच्या पेल्यातलं पाणी उजव्या तळहातावर घेऊन ते पाणी जमिनीवर लोळणाऱ्या अर्पिताच्या सर्व अंगावर एकाच क्षणी फेकलं. त्या साधारणशा पाण्याला मंत्रांनी दैवी शक्ती प्राप्त झाली होती. जे पाणी अर्पिताच्या अंगावर पडताच अखेरचा प्रहार झाला. अर्पिताच्या अंगात घुसलेलं ते ध्यान कर्णकर्कश पूर्ण जबडा विचकून ओरडलं. संपूर्ण शरीर सुतासारखं ताठरलं गेलं. हाडांचा कडकड करत मोडल्याचा आवाज झाला आणि त्या क्षणी अर्पिताच्या आव असलेल्या तोंडातून काळ्याशार विशिष्ट प्रकारच्या द्रव्याची वास आणणारी एक उलटी बाहेर पडली. उलटी होताच सर्व शरीर शांत झालं. अर्पिता बेशुद्ध झाली. तिच्या शरीरात घुसलेली ती आत्मा मोक्षाच्या दिशेने निघून गेली. भटजीबुवांनी विश्वनाथरावांना नवसाचा गणपती 1.5 दिवस ठेवायला सांगितला आणि अर्पिताला डॉक्टरांकडून तपासून घ्या असं सांगितलं. डॉक्टरांनी अर्पिताला आता अशक्तपणा आलाय असं म्हणून सलाईन लावली. हळूहळू तिच्यात सुधारणा झाली आणि ते गुलमोहराचं झाड त्याच दिवशी उभ्या उभ्या पूर्णपणे सुकून गेलं. महिन्याभरानंतर भटजीबुवांकडून देसाई कुटुंबाला एक गोष्ट कळाली. ती म्हणजे अर्पिताला छळणारा तो आत्मा विश्वनाथरावांचे वडील यांच्या काकांचा होता, जे औषधासाठी गुलमोहरांची फुलं काढण्यासाठी झाडावर चढले होते आणि चढताना पाय घसरून खाली पडले. त्यातच त्यांचा अंत झाला. नीलकंठ बुवांच्या सांगण्यानुसार अर्पिताला अवगतीची नड लागली, जिचा बाप्पाच्या आगमनामुळे कायमचा अंत झाला. आपल्या कोकणात नवसाचे गणपती फार ठिकाणी पाहायला मिळतात बरं का, कारण बाप्पा हे विघ्नहर्ता, दुःखहर्ता आहेतच. ते आपल्या भक्तांची दुःख कायमच दूर करतात. आणि म्हणूनच मी सुद्धा बाप्पाला मनापासून प्रार्थना करते का आपल्या सर्वांवर येणारी संकट अशीच दूर ठेवून आपल्या सगळ्यांना सुख समृद्धी लाभू दे. गणपती बाप्पा मोरया.
मंडळींनो, आपला आजचा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. पुन्हा भेटू. नवा सत्य अनुभव, नवा थरार.